नमस्कार मंडळी. जसं की तुम्हाला माहितीच आहे की आता मी दिव्यागरला आलेलो आहे. मी मागच्या जेव्हा दिव्यागरला आलो होतो तेव्हा आम्ही स्टे नव्हतं केलं. कारण की आम्ही सगळे असे मित्र होतो आणि आम्हाला जास्त काही फिरायचं पण नव्हतं. फक्त दिव्यागरच बघायचं होतं. ह्यावेळेस आम्ही पूर्ण प्लॅन करून आलेलो आहे. आम्हाला दिव्यागर, श्रीवर्धन, आरावी बीच आणि आसपासचे जे काही टेम्पल्स वगैरे छान असतील ते सर्व बघायचे आहे. तर त्या हिशोबाने आम्ही आलेलो आहे. आता दिव्यागरबद्दल आम्ही तेव्हा एवढं एक्सप्लोर केलं नव्हतं. पण दिव्यागरमध्ये ना अतिशय छान 2 मंदिरं आहे. एक गणपती बाप्पांचं आणि एक अजून एक मंदिर आहे जे मी त्याचे फोटोज वगैरे तुम्हाला टाकून देईल किंवा छोटे क्लिप्स जरी काढलेले असतील ते पण टाकून देईल. दुसरी गोष्ट, जर का तुम्ही दिव्यागरला येत असाल तर प्री बुकिंग करा 15 एक दिवस आधी booking.com, अगोडा वगैरेमधून. कारण की तेव्हा तुम्हाला एका थोड्या नॉमिनल प्राईसमध्ये भेटेल. आणि ओनरसोबत कॉन्टॅक्ट करा. ओनरसोबत कॉन्टॅक्ट केला तर त्यांना फक्त म्हणा की बॅकएंडला आमची बुकिंग करून ठेव. आम्ही GST वगैरे सगळा निघून जातो. इथे येऊन फक्त आपल्याला ते जी काय असते XYZ अमाऊंट ती पे करावं लागते. GST वगैरे बुक करावं लागत नाही. दुसरी गोष्ट की इथं जर का तुम्ही एकदम समुद्रापासूनचे जवळचे जे विलाज असतील ते बघत असाल तर समुद्रापासूनची जवळची विलास थोडी महाग असतात. नियरली पर डे तुम्हाला आरामात 4-5-6,000पर्यंत आरामात निघून जातील. बट मी थोडासा मध्ये केला आहे, जी 750 मीटर्समध्ये जिथं गावात आहे. छान आहे, अतिशय छान विला आहे. कदम विला म्हणून आहे. त्याचे पण मी क्लिप्स तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे किंवा मागे दिल्याच असतील. तो पण अतिशय छान विला आहे. मागं एक मस्त गार्डन आहे ज्याचा मी व्ह्यू आता तुम्हाला दाखवला असेल. ते पण अतिशय छान गार्डन आहे. मागे जे दिसतं आहे ते त्यांचंच गार्डन आहे. कोकोनट आणि बनाना ट्रीज आहे. अतिशय छान गार्डन आहे. मी त्यांचं कार्डही तुम्हाला व्हिडिओमध्ये फोटो वगैरे थ्रू टाकून देईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तेही चेक करू शकतात. समोरच एक आंटी आहे, त्या जेवणही अतिशय छान बनवतात. एकदम नॉमिनल प्राइजेसमध्ये. जेवणही घरचं असतं त्यामुळे छान जेवण असतं. इथून जर तुम्ही गावातल्या गावात फिरशाल तर गावातल्या गावातही करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत. आम्ही काल संध्याकाळी आरावी बीचला गेलो होतो. आरावी बीचचाही अतिशय छान बीच आहे आरावी बीच. तुम्ही आता पुढं मी तुम्हाला दाखवलंही आरावी बीच कसं आहे. सनसेट जर तुम्हाला बघायचा असेल तर वन ऑफ द बेस्ट स्पॉट इज आरावी बीच. दिव्यागरला पण सनसेट दिसतो बट इट्स नॉट दॅट टॉप नॉच. तिकडे गेल्यानंतर तुम्हाला छान सनसेट दिसेल. तिथून आरावीपासून थोडंसं पुढे गेल्यानंतर मग अजून 2 बीचेस आहे जे श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर 2 बीच आहे. हरिहरेश्वरला एक हरिहरेश्वरांचं मंदिर पण आहे. ते पण अतिशय छान आहे. तेही तुम्ही बघू शकतात, काही हरकत नाही. अजून ज्या ज्या गोष्टी मला एक्सपिरियन्स होतील किंवा ज्या ज्या छान गोष्टी असतील त्या मी नक्की पुढे व्लॉगमध्ये सांगेन. ओके. आत्ता समोर जो तुम्ही बघताय हा दिवेगर बीचचा सनसेट पॉईंटचा टायमिंग आहे. दिवेगर बीचला पण सध्या एवढी गर्दी नव्हती जेव्हा आम्ही गेलो होतो. आम्ही संक्रांतीच्या वेळेस गेलो त्यामुळे आम्हाला एवढी गर्दी भेटली नाही. बट मागच्या वेळेस जेव्हा आम्ही सगळे गेलो होतो तेव्हा आम्हाला गर्दी भेटलीच, कारण की तो प्रॉपर एक वीकेंड होता आणि सुट्ट्या होत्यात कॉर्पोरेट वगैरेमध्ये. आणि दुसरी गोष्ट सांगायची अशी ठरली तर जर तुम्हाला सनसेटच पाहायचा असेल तर सनसेट तुम्हाला अतिशय छान सनसेट तुम्हाला आरावीला भेटेल. जसं की आता तुम्ही व्हिडिओ दिवेगरचा पण सनसेट पाहिलं आणि आरावीचा पण सनसेट पाहिलं. आरावीचा सनसेट थोडा छान असतो कारण की ते थोडं प्रॉपर असं आहे जागा वगैरे, ज्या हिशोबाने तुम्हाला ते छान दिसतं. दिवेगर थोडा जास्त सावा आहे आरावीपेक्षा, बट दिवेगर इज अल्सो गुड बीच अँड आरावी इज अल्सो गुड बीच. पण सांगायचं ठरलं तर असं तर आरावीमध्ये स्टे करण्यासाठी एवढं काही नाही आहे. दिवेगरमध्ये तुम्हाला खूप जास्त प्रमाणात रिसॉर्ट्स भेटतील, भारीतल्या भारी रिसॉर्ट्स भेटतील. आता सर तुम्हाला आता पुढे दाखवतो मी गावामधला व्ह्यू. जेव्हा तुम्ही गावा वगैरेमध्ये फिरतात, तर गावा वगैरेमध्ये कसं आहे, पुढं गणपतीचं मंदिर आणि उत्तरेश्वरांचं पण मंदिर आहे. त्याचा पण एक छोटीशी क्लिप्स दाखवतो, फोटोज, क्लिप्स जे पण मी क्लिक केले ते. पकड़ के रख.
की तुम्ही आता मागच्या छोट्या-छोट्या क्लिप्समध्ये पण बघितलं आणि आत्ताच्या ह्या क्लिपमध्येही बघताय, आसपासला तुम्हाला खूप सारे रिसॉर्ट्स भेटतील, होमस्टे पण भेटतील, छोटे-मोठे सर्व प्रकारचे भेटतील. प्राइसेस निअरली 2000 पासून चालू होता पर डेच्या हिशोबाने. ते एक्सीड करत 10,000 पर्यंत पण जातात. 10,000, 12,000 चे पण 15,000 चे पण इथे रिसॉर्ट्स आहे. जसं की मी तुम्हाला आधी पण माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं, की मी ज्या ठिकाणावर स्टे केलं होतं ते होतं कदम विला. अतिशय छान विला आहे. त्याचे क्लिपचे आता फोटोज मी तुम्हाला पुढच्या एका क्लिपमध्ये त्याचे फोटोज वगैरे दाखवतो आणि त्याचं कार्ड पण देतो. खूप छान विला आहे. जर का तुम्हाला फक्त स्टे करायचा असेल अतिशय छान वेमध्ये तर त्या तिथं जा. पण जर तुम्हाला पूल वगैरे लागतोय, अजून काही दुसऱ्या पण काही गोष्टी इंटरेस्टेड आहे, जसं की छोटं-मोठं पार्क वगैरे त्या टाईप, तर मग तुम्ही दुसऱ्या रिसॉर्ट्सला जाऊ शकता. जसं की नमस्ते रिसॉर्ट पण आहे. तिथं एक्झॉटिका म्हणून एक रिसॉर्ट आहे. ते पण खूप छान आहे. बट ते थोडं हायली प्राईस आहे. बट यू कॅन चेक आउट. आता जर का तुम्हाला रूमचं वगैरे आणि मंदिरा वगैरेंचे फोटो पाहून झाले असतील, तर आता मी तुम्हाला सांगतो, की पुढे गेल्यानंतर आम्ही त्या दिवशी गेलो होतो आरवी बीचला. आरवी बीचला जातानाचा जो रोड आहे, अतिशय छान रोड आहे. तो सी साइडनीच आहे. बट खूप छान रोड आहे. निअरली 11 किलोमीटर आहे वाटतं दिवेआगरपासून. पण खूप छान व्ह्यू असतो. जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये पण बघू शकता. अतिशय छान व्ह्यू आहे. माझ्या पिल्लींनी व्हिडिओ काढलेला आहे, त्यामुळे तो थोडा वॉबल वगैरे झालेला आहे फोन, बट इट्स फाईन. तो व्हिडिओ बघितल्यानंतर आता जो समोर जो मी तो बघताय, जो बीच आहे पूर्ण, जो असा बेल्ट आहे पूर्ण, तो पूर्ण बेल्ट आरवीचा बेल्ट आहे. अतिशय छान व्ह्यू असतात. अतिशय छान बीच आहे. सनसेटसाठी तर खूप छान आहे. सनसेटसाठी तुम्हाला फोटोज वगैरे क्लिक करायचे असेल तर बिंदास इथे जा. अतिशय छान व्ह्यू असतो आणि खूप सुंदर बीच आहे. आणि इथं तुमचा पहिला दिवस संपतो. पहिला दिवस संपल्यानंतर तुम्ही तुमच्या विला वगैरे जिथं पण तुम्ही स्टे केलेला आहे, तिथं जाऊन रिटर्न स्टे करा. नेक्स्ट दिवशी जेव्हा तुम्हाला जायचं असेल, तर पुढच्या दिवशी फिरण्यासाठी आम्ही काय केलं, सकाळी पहाटे जाऊन पहिले दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं. दर्शन घेतल्यानंतर सुवर्ण मंदिरामध्ये आणि तिथून तसेच पुढे निघालो हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन करण्यासाठी. तर आमचं डिसाईड केलं होतं की आम्हाला हरिहरेश्वर, श्रीवर्धन दोघं करायचं आहे. तर मी पुढं पण सांगितलेलं आहे आणि आत्ताही सांगतो, 2 रूट आहे जाण्यासाठी. जो पहिला रूट आहे तो पूर्ण सी साईड आहे. दुसरा रूट थोडंसं असा जंगल वगैरे एरियामधून आहे. मी जंगल वगैरे मला तिथे असं समजलं ग्रामस्थांकडून, की तो जो जंगल वगैरेचा रूट आहे तो थोडा छान आहे. रोड एकदम क्लीन आहे. त्यामुळे मी त्या रूटने गेलो. तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये बघू शकता, की रोड अतिशय क्लीन आहे आणि अतिशय छान रोड आहे आणि ड्राईव्ह करायला पण खूप भारी वाटतं. आम्ही लिटरली 9, 10:30, 11 झाले होते आम्हाला निघता. ऊन होतं, बट काहीच वाटलं नाही. इतके छान मस्त सावली वगैरे रस्त्याने खूप छान वाटतं. तुम्ही त्याच रूटला प्रिफर करा असं माझं म्हणणं राहील. आणि व्ह्यूज पण खूप छान असतात. तुम्ही आता व्हिडिओमध्ये पण बघू शकता. आत्ता 2-3 मिनटं मी व्ह्यूज पण दाखवतो तुम्हाला कसे आहे बाईकवरती. तुम्ही ते व्ह्यूजही नक्की बघू शकता. ते पाहून झाल्यानंतर आपण श्रीवर्धनला पोहोचतो. श्रीवर्धनला पोहोचल्यानंतर तुम्हाला मग ते गाव पण लागतं. ब्रेकफास्ट वगैरे काही करायचं असेल तर गावात बिंदास करू शकता. अतिशय श्रीवर्धन गावच आहे ते. तिथं ब्रेकफास्ट वगैरे करा. ब्रेकफास्ट वगैरे केल्यानंतर श्रीवर्धनची खासियत अशी आहे, तिथं त्यांच्या ग्रामस्थांनी एक असं वॉकवे तयार केलेला आहे. तो खूप छान आहे. तिथं तुम्ही इव्हिनिंग टाईमच्या आसपास वॉक करू शकता. श्रीवर्धनला आल्यानंतर श्रीवर्धनला आम्ही छोटे-मोठे वॉटर स्पोर्ट्स पण केले. बोटिंग वगैरे केली आणि त्याच्यानंतर बनाना राईड्स वगैरेही केल्या. तर त्याचे छोटे-मोठे माझ्याकडे क्लिप्स आहेत, त्याही मी टाकलेल्या आहेत. त्याही तुम्ही बघू शकता. अजून श्रीवर्धनमध्ये करण्यासारखं असं आहे, की श्रीवर्धनला पण सनसेट खूप छान असतो. सनसेट बघू शकतात. अजून श्रीवर्धनमध्ये तर सध्या तरी एवढंच आहे. अजून तर बीच वगैरेमध्ये अजून एवढा डेव्हलप बीच नाही आहे तो दिवेआगरसारखा. बट शांत बीच आहे. ते असल्यामुळं तुम्हाला मजा जास्त येईल. बाकी ज्या डिटेल्स आहेत श्रीवर्धनबद्दल, जे मी पुढं नक्की
जसं की तुम्हाला माहितीच आहे, आत्ता मी दिव्यागर बीचला होतो. दिव्यागर बीचनंतर मी श्रीवर्धनला आलेलो आहे. आत्ता मी श्रीवर्धन बीचवरतीच आहे. अतिशय छान बीच आहे. दिव्यागरपेक्षा पण मी म्हणू शकतो तुम्हाला की इथे एक व्हिजिट द्या, कारण की बोटिंग वगैरे छोटे मोठे वॉटर स्पोर्ट जे दिव्यागरला अवेलेबल आहे ते इथे पण अवेलेबल आहे. इथं गर्दी खूप प्रमाणात कमी आहे ॲज कम्पेअर टू दिव्यागर. दुसरी एक गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही इथे येशाल तर हे 18 किलोमीटर्स लांब आहे दिव्यागरपासून. 2 रस्ते येतात येण्या जाण्यासाठी. एक 25 किलोमीटर असतो, बट तो पूर्ण ओशन साईडने येतो, पण तो रोड एवढा खास नाही आहे. एक मधल्या बाजूने येतो, पूर्ण असं थोडंफार जंगल टाईप एरियामधून येतो. बट दिवसा येत असाल तर मी सांगेल की त्यापेक्षा ह्या रोडने या, कारण की इतका छान रोड आहे. मी तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये पण दाखवला असेल. एक अतिशय छान रूट आहे, तिकडून या. श्रीवर्धनबद्दल असे खास आहे की श्रीवर्धनला तुम्हाला ॲवेलेबल वॉटर स्पोर्ट्स सगळे आहे. त्याच्यानंतर छोटे मोठे हे पण आहे, काय म्हणतो आपण त्याला, रेस्टॉरंट्स वगैरे पण आहे, रिसॉर्ट्स वगैरे पण आहेत. आणि इथं खास बात अशी आहे का, यांनी नाही वॉकिंगसाठी एक असा बेल्ट तयार केला आहे. जर कपल्स वगैरे तशाल तर अतिशय छान आहे. खूप मस्त वाटतं तिथं इव्हिनिंग टाईमला. जर का तुम्हाला सनसेट वगैरे बघायचं असेल तर आरावी बीच आहे, जो की श्रीवर्धन आणि दिव्यागरच्या मधोमध आहे. त्याला व्हिजिट द्या, अतिशय छान आहे. येत असाल तर नक्की या आणि कोकण व्हिजिट करा. तर अशा प्रकारे 2 दिवस तुम्ही एन्जॉय करू शकतात. श्रीवर्धन झाल्यानंतर आम्ही हरिहरेश्वरला नव्हतो गेलो, कारण की खूप लेट झालं होतं. तुम्ही हरिहरेश्वरलाही जाऊन येऊ शकतो जर तुमच्याकडे टाईम असेल. आणि तसेच आम्ही रिटर्न निघून गेलो. रिटर्न निघून गेल्यानंतर सध्याला आम्ही थोडा टाईम परत दिव्यागरवर स्पेंड केला. दिव्यागरवर स्पेंड केल्यानंतर मॉर्निंगला अर्ली मॉर्निंग रिटर्न निघालो पुण्यासाठी. आणि रिटर्न पुण्याला आम्ही 11-11:30पर्यंत रिटर्न पुण्यातही आलो होतो. सकाळी गर्दी नसल्यामुळे पुण्यातही लवकर आलो होतो. सो दॅट्स ऑल अबाउट दिस ट्रिप. तुम्हाला जर काही क्युरीज, काही शंका असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकतात. चलो बाय.